भारतीय जनता पार्टीच्या वतीने काँग्रेसच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे। आपण पाहू शकता वर्ध्यातील शिवाजी महाराज चौक येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे। काँग्रेसच्या विरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी राहुल गांधीचं या देशामध्ये देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वामध्ये देश प्रगती पथावर जातोय। या 3 दिवसापूर्वी भारतामध्ये जगभरातले 3,000 AI तज्ञ भारतामध्ये आले आणि AI समिट सुरू असताना भारत एक जगाचा डेटा सेंटर म्हणून उदयास येत असताना त्या ठिकाणी राहुल गांधीचे कार्यकर्ते काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी जाऊन त्या ठिकाणी अर्धनग्न प्रदर्शन केलं, भारत विरोधी घोषणा दिल्या। यामुळे जगाच्या पाठीवर भारताची प्रतिमा मलिन करण्याचं काम या काँग्रेस पक्षाने केलेलं आहे। त्याचा निषेध या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी करतोय। नक्कीच या आंदोलनामध्ये महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती आहे। ताई, काय सांगाल आपण आंदोलनासोबत? आपण बघतोय की देशात पहिल्यांदा प्रगती होते आहे आणि हे एवढी प्रगती एवढा विकास मला वाटतं काँग्रेसला बघवत नाही आहे आणि म्हणून जगासमोर आपल्या देशाची प्रतिमा खराब करण्याचं काम या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे। कधी पण त्यांनी भारताची प्रतिमा जगात चांगली दाखवलीच नाही। ये सपेरो का देश आहे असं म्हणतच त्यांनी कधी पण हीन केलेलं आहे देशाला आणि आज आपला देश जुन्या प्रगतीसारखा अखंड भारत हा चांगल्या याच्यात सगळे सुशिक्षित विद्यार्थी आपले AI टेक्नॉलॉजी असो किंवा वैद्यकीय क्षेत्रात चांगलं काम करताय आणि देश खूप प्रगती करतोय हे त्यांना बघवत नाही आहे आणि ह्याचा विरोध आम्ही सगळ्या महिला या ठिकाणी करतोय। नक्कीच या ठिकाणी माजी खासदार रामदास तडस आहे। साहेब, काय सांगाल? 3 दिवसाच्या अगोदर या देशाने जगातले तज्ञ दिल्लीला बोलावले, त्या ठिकाणी मोठी आयची मीटिंग झाली। परंतु देश प्रगतीपथावर आहे, तिसरी अर्थव्यवस्था देशामध्ये आता यायला लागली आहे। अशा वेळेस काँग्रेस आणि राहुल गांधीला देशाची प्रगती होणं हे काही त्यांना मान्य होत नव्हतं, म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देशद्रोहीचं काम त्या ठिकाणी केलं आणि म्हणून आज आपण पूर्ण भारतभर याचा निषेध करण्याकरिता भारतीय जनता पक्ष, युवा मोर्चा, महिला मोर्चा यांच्या माध्यमातून आम्ही हा निषेध करत आहे। नक्कीच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाजप कार्यकर्ते जोडलेले आहे। युवा मोर्चाच्या वतीने सुद्धा या आंदोलनात सहभाग आहे। काय सांगाल? जागतिक AI परिषद त्या ठिकाणी दिल्ली येथे आयोजित केलेली होती। जगभरातून कमीत कमी 80 देश त्या ठिकाणी असेल आणि त्यांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते। अशा प्रतिनिधींसमोर आपल्या देशाची प्रतिमा मलिन करायचं काम काँग्रेसच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं, त्याचा निषेध व्यक्त करण्याकरता आम्ही या ठिकाणी उपस्थित झालो आहे। आणि आज राहुल गांधी आणि त्यातील काँग्रेसचे जे काही पदाधिकारी त्या ठिकाणी होते त्या सर्वांनी जगाची आणि आपल्या देशाची जे काही नागरिक आपले आहे जे देशावर प्रेम करतात त्यांची माफी त्या ठिकाणी मागितली पाहिजे। आणि आज जर ही माफी मागितली नाही तर आम्ही युवा मोर्चाच्या माध्यमातून अजून मोठं आंदोलन त्या ठिकाणी उभं करू व यांना रस्त्यावर सुद्धा फिरू देऊ नये। नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या वतीने यापैकी आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलेला आहे। लोकशाही मराठी, वर्धा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।